दिसतोय, संख्या कमी वाटते. काय आता पाहणी आपण करताय, काय काय सुविधा असणार? नाही, आपण पाहतो की आषाढी वारी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला आणि आजपर्यंत इतिहासातली सर्वोत्तम आषाढी वारी आपण प्रशासनाने पार पाडली, आपण पाहिलेलं आहे. त्याच धर्तीवर आता आपण याही कार्तिकीच्या एकादशीच्या निमित्तानं प्रचंड मोठे भाविक या ठिकाणी येतात. मला वाटते यावर्षी थोडीशी संख्या कमी दिसते, कारण महापूर आला आणि पाऊसही चांगला झालेला आहे, त्यामुळे आता बऱ्यापैकी शेताची कामही चालू झालेली आहेत. तर थोडीशी संख्या कमी वाटते, पण अजून 2-3 दिवस 4 दिवस आहेत. त्यामुळे आता आज बघतोय, आज पुन्हा संख्या वाढलेली आपण पाहतोय. आलेल्या सगळ्या वारकऱ्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या दर्शनाची, त्यांच्या स्वच्छतेची, या सगळ्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची तयारी प्रशासनाने केलेली आहे. आणि खास करून आपण बघतो की स्वच्छतेचे नवे आयाम या वारीनं या वर्षामध्ये पंढरपूरनं स्थापित केलेले आहेत. आज आपण हा परिसर बघतो, इथं लाखो भाविक इथे येत आहेत, म्हणजे कागदाचा एखादा तुकडा सुद्धा आपल्याला इथं सहजासहजी मिळत नाही. आणि ज्या ठिकाणी पाठीमागं शौचालयाची व्यवस्था आहे, प्रचंड दुर्गंधी असणारा भाग आता एवढा सुंदर आणि स्वच्छ भाग आपण बघतोय. त्यामुळे खूप चांगली व्यवस्था आलेल्या वारकऱ्यांची या निमित्तानं केलेली आहे. आणि विठुरायाचं दर्शन आनंदानं समाधानानं घेऊन लोक समाधानानं परत जातात. 2 दिवस अजून पुढे असंच चालू ठेवायचे? नाही, 9 तारखेपर्यंत VIP दर्शन बंद राहील. 9 तारखेनंतर VIP दर्शनाचा विषय स्थानिक स्तरावरचं प्रशासन घेईल. पण तोपर्यंत आता भाविक दर्शनासाठी येत आहेत, खूप मोठ्या संख्येने येत आहेत, तेव्हा त्यांना दर्शन वेळेत झालं पाहिजे आणि तातडीने झालं पाहिजे याची व्यवस्था माननीय कलेक्टर महोदय असतील, आमचं सगळं प्रशासन घेत आहे. आणि त्याचा भाग म्हणून एक VIP दर्शन बंद आहे. आषाढी असेल, कार्तिकी असेल, या वर्षी खूप वेगळा आयाम तयार झालेला आहे. याची एक SOP तयार झाली तर पुढचे जे अधिकारी येणार आहेत त्यांना याचा फायदा होईल. नाही, आताच आता आमची बैठक झाली आणि बैठकीमध्ये आमची जी चर्चा झालेली आहे की SOP तयार करणं. अनेक आपण वारीच्या कालखंडामध्ये जे नियोजन करतो, ते नियोजनच्या आढावा बैठका पुन्हा घ्यायला लागू नयेत अशा पद्धतीचं एक नियोजन आम्ही आता या निमित्तानं करतोय. आणि एक SOP बनवून वारीचं नियोजन भविष्यामध्ये कसं करता येईल यासाठी आपण तयारी करतो. उद्या महाविकास आघाडीचा मत चोरीच्या संदर्भामध्ये मोर्चा आणि संजय राऊत 2-3